नवउद्योजक रोजगार निर्मितीचा पुढील पुरस्कार आहे आणि पुरस्कार विजेते आहेत संपूर्ण शेतकरी. संपूर्ण शेतकरी नैसर्गिक व सेंद्रिय शेतीचं उत्पादन करणारी एक संस्था आहे आणि ते स्वतः प्रोड्यूस करतात आणि त्याचसोबत ते विक्रेते पण आहेत. आणि नक्की काय करतात तर हे शेतकऱ्यांचा माल घेतात, त्याचं क्लिनिंग करतात, त्याचं पॅकिंग करतात आणि ते लोकांपर्यंत पोहोचवतात. पुण्यात त्यांचा उद्योग मोठ्या प्रमाणात चालतो, मुंबईतसुद्धा ते आहेत आणि त्यांना विशेष पुरस्कार मिळाला नवउद्योजक रोजगार निर्मिती. म्हणजे स्वतः तर उद्योग करतात पण शेतकऱ्यांना म्हणजे 150हून अधिक शेतकरी आणि 22हून अधिक शेतकरी गट त्यांच्यामुळे इथे प्रज्वलित होत आहेत. प्रज्वलित अशासाठी म्हणेन कारण त्यांचं नाव आहे ज्योती आणि म्हणून ज्योती संतोष भापकर यांना मी विनंती करतो की त्यांनी आपला पुरस्कार स्वीकारण्यासाठी व्यासपीठावर यावं. जरा जोरदार टाळ्यांच्या कडकडाटात आपण याचा सन्मान करूया. मी विनंती करतो श्री नितीन पोतदार सर, श्री अमित बागवे सर, श्री विनोद मेस्त्री सर की त्यांनी यांचा सन्मान करावा. आणि मी म्हटल्याप्रमाणे अर्थसंकेतच्या पुरस्कार सोहळ्यामध्ये ते तर महत्त्वाचे आहेत ना, त्यांच्याशिवाय कसं चालेल. शेतकरी गटातली लोक आलेली आहेत. जरा आपल्या शेतकऱ्यांसाठी शेतकरी असे पण दिसतात, जरा जोरदार टाळ्या. शेतकरी म्हटल्यावर आपल्याला धोतर आठवतं, सफेद शर्ट आठवतो, टोपी आठवते, पण हे आधुनिक शेतकरी आहेत कारण आता ते वेलिंगकरमध्ये आलेले आहेत ना. जरा जोरदार टाळ्यांच्या कडकडाटात पुन्हा एकदा या सगळ्यांचं स्वागत. संतोष भापकर इथे आलेले नाहीत पण त्या ज्योती मॅडम इथे उपस्थित आहेत आणि त्यांनी हा पुरस्कार इथे स्वीकारले. जरा लवकर यायचं आहे, पोरगी आमची लाजते अजून. जरा जोरदार टाळ्यांचा कडकडाट या सगळ्या शेतकरी बांधवांसाठी. आणि मी विनंती करतो ज्योतिजी यांना की त्यांनी या ठिकाणी इथे 2 शब्द सांगावेत. शेतकऱ्याला सन्मानित करणारं व्यासपीठ आहे अर्थसंकेतचं. जरा जोरदार टाळ्या. नमस्कार, मी ज्योती संतोष भापकर, मी अहमदनगरवरून आले. सगळ्यात पहिल्यांदा मी अर्थसंकेतचे अमित बागवे सर आहेत यांचे आभार मानेल की माझं कुटुंब दुःखात असताना सुद्धा त्यांनी माझ्याशी विचारपूस करून फोनवर बोलून आम्हाला दुःखातून थोडंसं सावरण्याचा प्रयत्न केला. फक्त व्यावसायिक न बोलता कौटुंबिक भावनिक आधार त्यांनी दिला, त्याबद्दल धन्यवाद सर. 1-2 दिवस झाले माझे सासरे एक्सपायर झाले. संतोष भापकरांना इथे येणं नाही झालं, पण मला माझं नशीब असेल की MSc ऑर्गॅनिक केमिस्ट्री कंप्लीट करूनही MPSC क्वालिफाय आहे मी. आणि मी म्हणजे असं म्हणतात ना की लग्नानंतर मी एक शेतकरी नवरा शोधला. एक तर मराठा फॅमिलीची काय परिस्थिती माहिती आहे, एवढं शिकल्यानंतर नवरा कुठून मिळणार. नंतर लग्न करताना हा विचार केला. संतोष भापकरांचं शिक्षण अगदी बोटावर मोजणं इतकंच झालेलं आहे, पण ज्या नवऱ्याने मी म्हणायचे की लोक स्वप्नांना पंख लावतात. मी सुरुवातीला जेव्हा माझ्या मिस्टरांनी MPSCचे क्लास लावले, माझ्या लग्नानंतर 15 दिवसात त्यांनी मला MPSC क्लासेस जॉईन करून दिले होते, तेव्हा मी नेहमी म्हणायचे की माझ्या नवऱ्याने माझ्या स्वप्नांना विमानं लावलेत. त्यांना नेहमी वाटायचं. आणि आजही आमची सकाळची सुरुवात उठल्यानंतर, मला तिथं कोणी म्हणतच नाही की ही पोरगी शिकलेली म्हणून. सुरुवातीला शेणकूर करणे पहाटे उठल्यानंतर आणि जनावरं नेऊन डोंगरात बांधणे, इथून आमची सुरुवात होते. म्हणजे अगदी खूप चांगलं शेतकरी कुटुंब आहे माझं आणि कुटुंबाचा तर आधार आहेच मला. माझे सासरे जे 2 दिवसापूर्वी एक्सपायर झाले, त्यांचं आम्हाला खूप मोठं मार्गदर्शन होतं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला ही सांगायची की आम्ही लोकांपर्यंत पोहोचलो जेव्हा मी MPSCचा नायब तहसीलदारचा जॉब रिझाईन केला आणि रस्त्यावर उभं राहून टेबलवरती आम्ही माल विकायचो. तिथे पावशेर कडधान्य पण. सगळ्यात महत्त्वाचं मी आधी कन्सेप्ट सांगते, 1-2 मिनटं फक्त, जास्त वेळ घेईल मी. कारण आम्हाला एवढंच म्हणायचं होतं की शेतकरी पिकू शकतो, मग विकू का नाही शकत. तर आम्हाला शेतकऱ्यांना, आम्ही शेतकऱ्यांच्या बांधावरनं ते ग्राहकांच्या उंबऱ्यापर्यंत माल आणण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये आम्ही लोकांना गावरान खायला शिकवतोय आणि लोकांना त्याच्यावर संस्कृती पण शिकवतोय. लोक सण वार सगळ्या गोष्टी विसरत चाललेत. लोकांना मी हुलग्याचं कढण कसं बनवायचं हे स्वतः मी शिकवलं लोकांच्या घरी जाऊन. अरे तुम्ही हुलगा खा, मूग खा, मटकी खा. ह्या गोष्टी लोक पिझ्झा बर्गरच्या ह्याच्यात विसरत चाललेत आणि त्यांनी त्याचं स्वास्थ्य पण बिघडत चाललंय. आणि आम्ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, माझं कुटुंब म्हणजे आता आपण सगळे मराठाच लॉबी आहोत. माझ्या घरी डोक्यावरून पदर न पडणे अशी परिस्थिती आहे की जिथं 100-150 लोकांचं येणं जाणं रोज असतं.
तर आम्ही लोकांना हे शिकवते, तुम्ही या, आम्ही लोकांना फील्ड व्हिजिटची संधी दिलेली आहे, तुम्ही या, राहा. शहरातल्या लोकांना आम्ही म्हणतो तुम्ही मातीशी कॉन्टॅक्ट ठेवा, कारण ती एक शरीराची गरज आहे तुमच्या. बरेचसे आज पुण्यातल्या बऱ्याचशा शाळा आहेत की ज्या मुलांकडनं आम्ही कांद्याची लागण करून घेतो, ठीक आहे आम्हाला थोडेसे लॉसेस होत असतील, त्याच्याबद्दल काही विषय नाही. आम्ही सुरुवातीला गट केला, गट स्थापन करताना खूप त्रास झाला. परंपरागत शेती शिकवतोय आम्ही लोकांना. आज तुम्ही जे हायब्रिड खाताय त्याच्यामुळे शरीरावरती जे प्रॉब्लेम्स होत आहेत, तुम्ही गावरान खा, त्याला जी चव आहे. इथं जे बसले त्यांना मी सगळ्यांना आमच्या गावाकडचा मी ॲड्रेस देऊन जाते किंवा माझा नंबर द्या, तुम्ही कधीही माझ्याकडे व्हिजिटला या, फक्त एक फोन करा आणि तुमची सगळी व्यवस्था केली जाईल. तुम्ही या, आमच्याकडे राहा, तुम्हाला किती दिवस राहायचं आहे तेवढं राहा, कारण माझं वातावरणच तसं आहे. अहमदनगर जिल्ह्यात असूनही मी अगदी आदिवासी भागात असल्यासारखी आहे. त्याच्यामुळं तो एक जो टच आहे शेतीचा, सुरुवातीला मला खूप त्रास झाला की आपण जॉब सोडलाय आणि एकदम जॉब सोडून रस्त्यावरती उभं राहून धान्य विकणं म्हणजे खूप जड गेलं. पण सरांचा खूप, माझ्या मिस्टरांचा खूप मला सपोर्ट होता. त्यांनी खूप नवीन ॲक्च्युली ते आज इथे पाहिजे होते, ते जर बोलले असते तर तो खूप मोठा इफेक्ट असता. एक साधा शेतकरी माणूस जर इथपर्यंत पोहोचू शकतो ना. आम्ही 1-2 वर्षामध्ये पुण्यामध्ये आमचं स्वतःचं संपूर्ण शेतकरी नावाचं ॲप पण आहे. आम्ही जो माल स्वतः कलेक्ट करतो. आम्ही पुण्यामध्ये भीमथडी फेस्टिवल केलं होतं, तेव्हा डॉक्टर विजय भटकरांची माझी पर्सनली ओळख झालेली. त्यांनी माझे सॅम्पल्स नेलेले त्यांच्याबरोबर. त्यांनी खूप छान कौतुक केलं आमच्या सगळ्या कामाचं. आम्ही काय करतोय, शेतकऱ्यांच्याच लोकांना रोजगार देतोय. सुरुवातीला आम्हाला खूप त्रास होते यातनं, आणि जे काही टर्न आउट होतं आमचं त्यातलं महिन्याला 2% रक्कम आमच्या गटावरती जमा होते. आज जी मुलगी आली माझ्याबरोबर, ती पण शेतकरी गटातलीच आहे. ती घरी असते, ती पॅकिंग सांभाळते, बायकांना शिकवते मशीनवरती तुम्ही काम कसं केलं पाहिजे. माझ्या ऑर्डर असतात, मी आजही फोनवरती स्वतः काम करते. सुरुवातीला तर मी दुकानात जाऊन स्वतः बघायचे की मालाची परिस्थिती काय आहे, आणि तेव्हा मला खूप वेट करावं लागायचं की अरे हा दुकानदार मला कधी भेटेल. आणि आता ते सगळे वेट करतात की मॅडम आपल्याला कधी भेटतील. आता गुंडेगाव गावाचं नाव आहे आमच्या. तिथं कोणी मीडियावाले जरी आले तर म्हणतात की संतोष भापकरच्या घरी चालले ते. लोकांनाही म्हणजे कळतं की अरे हे जे काही चाललंय ना खूप गावाच्या विकासासाठी चाललंय. हे सगळं करतोय. माझ्या मिस्टरांना मी सुरुवातीला त्यांना म्हणायचे की मी लग्नाच्या अगोदर जर म्हणजे थोडंसं विचार केला असता ना, तुम्ही एवढे सोशलिस्टिक आहेत, मी थोडासा विचार केला असता, तुम्हाला पर्सनल लाईफसाठी अजिबातच वेळ नाहीये. पण त्यांनीच मला इतकं बिझी करून टाकलं की मलाच आता त्यांच्यासाठी वेळ नाही. त्याच्यामुळे हे सगळं करताना, आणि आणखीन एक सगळ्यात महत्त्वाची, मगाशी जे सांगितलं ना की लोक कमेंट्स करतात, हे करतात ते करतात. आम्हाला म्हणायचे नवरा बायको डाळी नेसतायत, मटकी नेसतायत, आणि आम्ही केलं ते. ॲक्च्युली सुरुवातीच्या फेजमध्ये ना स्वतः निवडलं, कारण बेसिक फार महत्त्वाचं आहे. आणि ह्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आपण जे म्हणतो ना, मराठी लोक आता एकमेकांना, मानसिकता बदलत चालली खूप. त्यातलं एक उदाहरण चैतन्य इंगळे पाटील यांचं. कधीही फोन करते मी रात्री 10 वाजता की दादा, ते लगेच हा नमस्ते बोला. आणि त्यांनी खूप छान टच दिला पुण्यात असताना. सुरुवातीला सरांनी आम्हाला अगदी किराणा पॅकिंगपासून बघितलेलं आहे नाही का सर. त्यांनी खूप चांगलं गायडन्स केलं मला. आणि आजही त्यांचे कॉन्टॅक्ट म्हणजे मी हक्काने फोन करू शकते बा. आणि मला एक संधी द्यायची, तुम्हाला कोणाला जर, आम्हाला मुंबईतही काम करायचं आहे, जर कोणी, आम्ही आउटलेट शोधतोय, जर कोणी करायचं असेल तर तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करा. मी जरा जास्तच वेळ घेतलाय, बोलायला खूप आहे पण परत. आणि एक महत्त्वाचं सांगायचं मला, आज मला एक सांगायचं आहे छोटीशी गोष्ट. आज हा नवीन सारा प्रभात की आनंद झाला माझ्या मनात. पुन्हा हा दिवस यावा, पुन्हा हा दिवस यावा, आणि पुन्हा तुम्ही मला शुभेच्छा द्यावा. धन्यवाद. थँक्यू सर. मी सरांकडनं 1 मिनिट, खूप म्हणजे माझ्या कामाची पावती मला मिळाली. सरांनी जेव्हा माझं ते नॉमिनेशन कार्ड बनवलं ना, मी त्यांना म्हटलं सर हा फिल्मफेअर अवॉर्डपेक्षा काही कमी अवॉर्ड नाही आहे. मला खूप छान वाटलं ते. आणि मी काय केलं, माझं खूप फास्ट काम आहे, मी लगेच ते व्हायरल केलं माझ्या सगळ्या ग्रुपमध्ये सगळीकडे. माझे मिस्टर म्हटले अरे तुला कळतंय का, तुझं सिलेक्शन झालंय का तिथे. म्हटलं हां झालंय, होणारच आहे म्हटलं माझं. ते म्हटलं तू अगोदर तुला तिथं लिहिलंय का की तुम्हाला पुरस्कार देणार आहेत किंवा दिलाय. म्हटलं नाही दिला पण मिळणार आहे. थँक्यू सर, तुम्ही फिल्मफेअर सारखा अवॉर्ड फंक्शन केलं. धन्यवाद. क्या बात है, क्या बात है. हा मला वाटतं आतापर्यंतचा सगळ्यात महागडा सेल्फी असेल. जरा जोरदार टाळ्या या सेल्फीचे. आणि माझ्या अंगावर अजूनही शहारे आहेत. त्यांनी मुंबईकरांना डायरेक्ट सांगितलंय मी तुम्हाला एक संधी देते. याला म्हणतात ॲटिट्यूड.
मला पण बॅकस्टेजला जेव्हा त्या भेटल्या तेव्हा त्यांचा पेहराव साडी वगैरे सगळं पाहून म्हटलं हा कोणीतरी नवउद्योजक आहेत, ठीक आहे, त्यांना पुरस्कार मिळतोय, पण काय मॅडम तुम्ही खरोखरच जादू आहात. कारण ही माऊली लक्ष्मी आहे जिच्यात सरस्वती सारखी वाणी आहे. ही माऊली लक्ष्मी आहे जिच्यात सरस्वती सारखी वाणी आहे. गुंडेगावची नव्हे, तू तर महाराष्ट्राची राणी आहेस. कारण त्या व्यक्तीचं ताकदच बघा की MPSCचा हुद्दा सोडलायचं. MPSCचा हुद्दा सोडून मी अखंड साथ माझ्या शेतकऱ्यांना देणार. सासरे गेले म्हणून काय झालं, मी माझं व्यवसायाचं विमान उंच उंच नेणार. क्या बात. जरा जोरदार टाळ्या या व्यक्तीसाठी. खरोखरच शी डिझर्व्ज ह्यूज राऊंड ऑफ अप्लॉज. आणि कुठेही म्हणजे लाखो करोडो फीज भरून सुद्धा असं मार्गदर्शन अमितजी, रचनाजी कोणालाही मिळणार नाही. दिस इज व्हेरी प्रॅक्टिकल अँड थँक्स टू यू वन्स अगेन.